क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। डफडा वादकांचा सन्मान हीच डफडा वादन स्पर्धेची खरी यशस्वीता असल्याचे मत महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रजील नाईक यांनी गोर विचार प्रबोधिनीच्या वतीने आयोजित डफडा वादन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मांडले आहे। गोर विचार प्रबोधिनीच्या वतीने बंजारा संस्कृतीचा खरा आधार असलेल्या डफडा या वाद्यांची वादन स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेचे उद्घाटन इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आणि विश्वनाथ सिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत सतीश बयास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले आहे। ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगून नाईक यांनी गोर विचार प्रबोधिनीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांचे अभिवादन केले। उद्घाटनाप्रसंगी राहुल कांबळे, क्रांती पाटील, गुलाब जाधव उपस्थित होते। स्पर्धेत सचिन राठोड मंडळ यजनी तालुका महगाव यांनी प्रथम क्रमांक तर अर्नी तालुक्यातील महाळुंगी चित्ता डफडा पार्टीने दुसरा क्रमांक पटकावला आहे। स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आशिष काळबांडे, संजय चव्हाण, नरेंद्र जाधव, दुर्गेश राठोड, रामराव पगार, सकलाल राठोड, अक्षय राठोड, दिनेश राठोड, प्रकाश चव्हाण, बाबूलाल महाराज, माणिक महाराज, दामू महाराज यांच्यासह माता जगदंबा देवी संस्थानचे विश्वस्त व गोर बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण, पुसद, महगाव, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।